स्वामी समर्थ. तर आपल्या आईची नवरात्र सध्या चालू आहे. आपण प्रत्येक जण आपल्याला जसं जमेल, जसं मिळेल, वेळ मिळेल तसं आपण आई भगवतीची काही ना काहीतरी पूजा प्रार्थना करतोय, पूजा अर्चा करतोय. तर आपल्या आता दुर्गा सप्तशतीचे प्रत्येकाने पाठ केले असतील किंवा कुंकुमार्चन झालं आहे. घरात आपण देवीची रोज आरती करतोय, ह्यात सेवा करतोच आहे. पण सर्वात अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे की घरात कुमारिकाचे पूजन करणं. नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप लाभदायक आहे. जर तुम्हाला आता ते कसं करायचं, तर तुम्हाला जर शक्य असेल, तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून काही लोकं पहिल्या दिवसापासून 9 दिवसापर्यंत रोज एक-एक कुमारिकेचं पूजन करत असतात घरातल्या घरात. तसं केलं तरी चालतं किंवा ज्यांना शक्य असेल, तर त्यांनी अष्टमी किंवा नवमीला कुमारिका पूजन करावे. शक्यतः जर जमलं तर उद्या अष्टमी आहे. उद्या अष्टमीला कुमारिकांचं पूजन केलेलं चांगलं. आई भगवती आपल्या घरात सूक्ष्म रूपाने राहतच असते. तिचा वास प्रत्येक छोट्या मुलीमध्ये ज्या कुमारिका असतात त्यामध्ये तिचा अंश खूप जास्ती पद्धतीने असतो. त्याच्यामुळे आपल्याला आई भगवतीची सेवा करतोय किंवा तिची पूजा करतोय म्हणजेच आपण कुमारिकांचं पूजन करायचं आहे. आपण एखाद्या कुमारिकेला पूजा केली, तिचं पूजन केलं म्हणजे आपण आई भगवतीची खूप मोठी सेवा केली याचं आपल्याला पुण्य मिळतं. त्यामुळे प्रत्येकाने उद्या कुमारिका पूजन करा. तुम्ही 1 कुमारिका बोलवा, 3 बोलवा, 5, 7, 11 जशा तुम्हाला जमतील तशा करा. काही लोकं सवाष्णीची ओटी भरतात. तुम्ही ओटी भरली सवाष्णीची तरी चालेल एखाद्या किंवा 5 सवाष्णींची. पण त्याचबरोबर तुम्ही हे जरी केलं तरी तुम्ही कुमारिका पूजन नक्की करा. हां, तुम्हाला तर काही कारणामुळे भोजन घालणं शक्य नसेल, कुमारिका भोजन, तर चालेल. तुम्ही साधं दूध दिलत, एखादं फळ दिलत कुमारिकाला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला जसं म्हणजे तुम्हाला जसं जमेल तुमच्या ह्याने, तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना काही खाऊ घातलत तरी चालेल. पण शक्यतो उद्या अष्टमी आहे, तर प्रत्येकाने घरी कुमारिका पूजन करा. तर कुमारिका कोणत्या असाव्या? ज्यांना पिरियड्स येत नाहीत. त्यांच्या म्हणजे लहान मुली ज्या असतात 11-12 वर्षापर्यंत, त्यांना आपल्याला पूजा करायची आहे. कारण त्या कुमारिका असतात. तर त्यांची प्रत्येकाने उद्या पूजा करा. तर आता कशी पूजा करायची? आपण घरी कुमारिकांना बोलावून घ्यायचं. तुमच्याकडे जेवढ्या कुमारिका येतील त्यांना घरात बसायला आसन द्यायचं. त्यानंतर प्रत्येक कुमारिकेचे तुम्ही एक ताम्हण घ्या. ताम्हणात पाय ठेवा, ताटात पाय ठेवा आणि पाण्याने किंवा दुधाने त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका कोरड्या रुमालाने पाय स्वच्छ पुसा. त्याच्यानंतर त्यांना हळद-कुंकू लावा. डोक्यावर अक्षता वाहा. पायावरती स्वस्तिक काढून घ्या किंवा हळदी-कुंकू लावलत पायावरती तरी चालेल. पण आपण त्यांना देवी स्वरूप मानतो त्याच्यामुळे शक्यतो पायावर स्वस्तिक काढलेलं चांगलं. तर त्याच्यानंतर तुम्ही त्यांना एखादं दूध म्हणजे दूध द्या किंवा एखादं फळ द्या खायला किंवा तुम्हाला जर जमलं तर नैवेद्य म्हणजे एखादं भोजन, नैवेद्य संपूर्ण नैवेद्य दाखवलात, जेवायला दिलत तरीही चालेल. नसेल जमत तर दूध किंवा तुम्हाला जर वेगळं काही अजून शक्य असेल किंवा खीर दिलीत तरी सुद्धा चालेल किंवा एखादा गोडाचा पदार्थ दिलात तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर आपला तर देव म्हणजे आपल्याला त्यांना भोजन देऊन झालं, तर त्याच्यानंतर तर त्यांचा सत्कार कसा करायचा किंवा त्यांची सेवा कशी करायची, तर त्यांना आता आपण तुम्हाला जसं जमेल. आता काही-काही ठिकाणी म्हणजे 5 आपलं जे शृंगाराचे साहित्य असतं म्हणजे आता टिकली म्हणा, माळ किंवा म्हणजे पट्टा देतात किंवा मेहंदीचा कोन, बांगड्या हे जे आपलं शृंगारिक सामान आहे म्हणजे साहित्य आहे आपल्या महिलांचं किंवा आपल्या कुमारिकांचं ते आपल्याला त्यांना भेट म्हणून द्यायचंय. मग ते जर नसेल जमत तर साधा एखादा रुमाल जरी दिलात, वस्त्र दिलत तरी चालतं. काही ठिकाणी डोक्यावरती आपल्याला जी आई कुमार म्हणजे आपल्या भगवतीची जी ओढणी असते किंवा जी चुनरी म्हणतात आपण, तर ती आपल्याला त्या मुलींच्या डोक्यावरती घालायची आहे. त्याच्यानंतर जे तुम्ही काही आणलं असाल, क्लिप असतील, पट्टा असेल किंवा नेलपेंट असेल, मेहंदीचा कोन असेल, बांगड्या असतील, टिकल्यांचं पॅकेट असेल, जे तुम्हाला देता येईल शृंगारिक सामान, ते तुम्ही त्या दिवशी त्या मुलींना देऊ शकता. जर तुम्हाला जसं जमेल तसं द्या. म्हणजे अगदीच तुम्हाला म्हणजे अगदी खूप तुमचं बजेट कमी आहे, तर तुम्ही तेवढ्या ह्याच्यात एखादी वस्तू दिलीत ना मनापासून तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला अजून काही द्यायचं असेल, तर तुम्ही त्या ह्याच्यात म्हणजे तुम्हाला जसं जमेल, तुमच्या ऐपतीप्रमाणे तर अशा प्रकारे आपल्याला कुमारिका पूजन करायचं. तर माझ्याकडे माझी म्हणजे लहान मुलगी आहे, तर तिचं मी पहिल्या दिवसापासून म्हणजे मी संध्याकाळची तिची पूजा करते. तिला ओवाळून घेते. म्हणजे हे जर तुमच्या घरात तुमची लहान मुलगी असेल, तर तिला ओवाळलं, तिचं पूजन केलं तरी चालेल किंवा बाहेरच्या म्हणजे जेवढ्या तुम्हाला मुली जमतील 5, 7, 11, 9 तेवढ्या मुलींना तुम्ही घरी बोलवून पूजन करा. आता मी माझ्या मुलीला रोजच म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून रोज तिची पूजा अर्चा केली. तिचं ओवाळून औक्षण केलं आणि आता कुमारिका